त्यांचं एकूण जे त्यांच्याकडे जी एकूण रक्कम होती त्यातली 20% आईला देऊन टाकली. आईला देऊन टाकली म्हणजे त्यांच्या जवळची रक्कम कमी झाली का वाढली? तर कमी झाली. आता इथं भावनिक व्हायचं नाही. आईला दिली रक्कम तर वाढते, वाढत जाईल, ती भावनिक व्हायचं नाही. तर आहेच उत्तर बघा इथं पहिलाच ऑप्शन आहे 20% वाढ, जे की चुकीचं आहे. मेथड सेम आहे बघा. म्हणजे ही मेथड किती महत्वाची आहे, किती प्रकारांना, किती प्रकारच्या उदाहरणं आपण एकाच मेथडनं सोडवू शकतोय हे तुमच्या लक्षात येईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अंकगणित या विषयातील शेकडेवारी या घटकावरती चर्चा करत आहोत. ओके, पहिले 2 भाग आपण पाहिलेले आहेत आणि पहिल्या 2 भागामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, बऱ्याच नवीन ट्रिक्स तुमच्या लक्षात आल्या असतील अशी अपेक्षा करतो. बरोबर. आता 3रा भाग आपण आज बघणार आहोत आणि या 3ऱ्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना की व्हिडिओ पूर्णपणे पहा, संपूर्ण पहा. जर तुम्ही फक्त डायरेक्ट 3रा भाग बघत असाल तर पहिले 2 भाग अगोदर बघून घ्या आणि त्यानंतर 3रा भाग बघा. कारण तुम्ही जर मधूनच एखादा भाग बघत असाल किंवा एखादा भाग तुमच्याकडून मिस झाला असेल तर या भागात जे काय चाललंय, जे मी तुम्हाला शिकवणार आहे ते समजायला थोडं कठीण जाईल, यात शंकाच नाही. ओके, तर चला मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आपण स्टार्ट करू आजच्या भागाला. ओके, जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनाही याचा फायदा होईल. ओके, तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न, पहिला 4था टाइप. आपण 3 टाइप पाठीमागच्या सेशन मध्ये पाहिले आहेत. 4था टाइप काय आहे बघा. शामरावांनी आपल्या उत्पन्नाच्या 20% रक्कम आईच्या नावे केली, उर्वरित रकमेच्या 30% रक्कम बायकोच्या नावे केली, उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम मुलाच्या नावे केली, तेव्हा त्यांच्या जवळ ₹7,56,000 शिल्लक राहिले. तर शामरावांची एकूण मिळकत किती? अशाच प्रकारचा प्रश्न एक आपण मला वाटते 2ऱ्या भागामध्ये पाहिला होता. 2रा भाग आपला झाला होता शेकडेवारीचा. त्यामध्ये अशाच प्रकारचा, असाच दिसणारा, तो प्रकार वेगळा आहे पण असाच दिसणारा, मी तिथं तुम्हाला सांगितलं होतं बघा. तो प्रश्न काय होता बघा. एका शेतकऱ्याने आपल्या एवढ्या क्षेत्रात, एवढ्या टक्के क्षेत्रात ऊस लावला, तेवढ्या टक्के क्षेत्रात कापूस लावला, ज्वारी लावली, सोयाबीन लावलं, तर त्याचं एकूण क्षेत्र किती बघा, असा प्रश्न होता. बरोबर, आठवलं असेल तुम्हाला. नसेल तर 2 भाग पहा, त्यामध्ये तो प्रश्न तुम्हाला लक्षात येईल. त्या आणि या प्रश्नात काय आहे तर इथं बघा की शामराव, त्यात पण असं होतं की एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या नावे एवढी रक्कम जमा केली, मुलीच्या नावे एवढी रक्कम जमा केली, बायकोच्या नावे एवढी रक्कम जमा केली आणि स्वतःच्या नावावरती एवढी ठेवली, तर त्याची एकूण मिळकत किती किंवा मुलाच्या नावे किती जमा केली, असं काहीतरी प्रश्न होता. बरोबर. मग त्या प्रश्नात आणि या प्रश्नामध्ये फरक काय बघा. तर शामरावांनी आपल्या उत्पन्नाच्या 20% रक्कम आईच्या नावे केली. आता इथं लक्षात ठेवा, हा शब्द महत्वाचा आहे. उर्वरित रकमेच्या 30% रक्कम बायकोच्या नावे केली, पुन्हा उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम मुलाच्या नावे केली, तेव्हा त्यांच्या जवळ ₹7,56,000 शिल्लक राहिले, असा प्रश्न आहे. याला बाकी जास्त ताण न देता आता हा प्रश्न उरलेल्या जर असला तर ह्याच्यासाठी जी आपण शॉर्टकट मेथड वापरणार आहे ती ह्या प्रकरणात आणि हे प्रकरण सोडून इतर बऱ्याच प्रकरणांमध्ये पण लागू होते. आणि ह्याच प्रकारांना सुद्धा एकच ही शॉर्टकट मेथड लागू होणार आहे, लक्षात ठेवा, जी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं काळजीपूर्वक याला कोणत्या शॉर्टकट मेथडनं सोडवायचे ते लक्ष द्या. ओके, आता बघा काय म्हटलंय त्यांनी. शामरावांनी आपलं उत्पन्न, किती उत्पन्न आहे त्यांचं माहीतच नाही बघा. त्यांचं मूळ उत्पन्न, त्यानंतर काय झालंय बघा, सोडवायचं कसं बघा, तुम्हाला सांगतो. इथं मी मूळ उत्पन्न घेतो त्यांचं, त्यानंतर कोणाच्या नावे, आईच्या नावे.
कुठं कुठं त्यांनी रक्कम गुंतवली ते आपण बघू. आईच्या नावावरती काय रक्कम ठेवली, त्यानंतर उर्वरित रकमेच्या 30% बायकोच्या, नंतर बायको, त्यानंतर मुलगा, मुलगा लक्षात ठेवा, मुलगा आणि मुलाच्या नाव केली, आणि त्यानंतर बरोबर त्यांच्याकडे असणारी शिल्लक रक्कम. ही शॉर्टकट मेथड आहे, लक्षात ठेवा. हे उदाहरणात दिलेलं तेच आहे. आता फक्त काय करायचे तुम्हाला सांगतो. आईच्या नावे त्यांनी काय केली, 20% रक्कम, 20% रक्कम आईच्या नावावर टाकली. म्हणजे त्यांच्या एकूण मिळकतीतनं 20% रक्कम कमी झाली का वाढली? त्यांचं एकूण त्यांच्याकडे जी एकूण रक्कम होती त्यातली 20% आईला देऊन टाकली. आईला देऊन टाकली म्हणजे त्यांच्या जवळची रक्कम कमी झाली का वाढली? तर कमी झाली. आता इथं भावनिक व्हायचं नाही. आईला दिली रक्कम तर वाढते, वाढत जाईल, ती भावनिक व्हायचं नाही. आईला रक्कम दिली म्हणजे त्यांच्या मूळच्या रकमेत तर कमी झाली, हे साहजिकच आहे. 20% मायनस झालं इथं, बरोबर का? बघा इथं आईला त्यांनी काय केलं, 20% रक्कम आईला दिली, म्हणजे इथं लक्षात घ्या 20% मायनस झालं. बायकोला किती रक्कम, उरलेल्या रकमेच्या 30% रक्कम बायकोच्या नावावर जमा केली, म्हणजे इथं त्यांचे 30% रक्कम कमी झाली. बघा परत उरलेल्या रकमेच्या 10% मुलाच्या नावावर, इथं 10% रक्कम कमी झाली, आणि त्यावेळेस त्यांच्याकडे काय ती शिल्लक राहिली. आता लक्षात ठेवा, मूळची त्यांचं उत्पन्न, मूळचं म्हणजे एकूण मिळकत, मूळची मिळकत त्यांची किती आहे हे माहित नाही. त्यांची मूळची मिळकत किती आहे हे आपल्याला माहित नाही, तेच काढायचे आपल्याला, बरोबर. मी काय करतो, त्यांची मूळची मिळकत x मानतो, गुणिले आईला 20% कमी झाली रक्कम, म्हणजे शिल्लक किती राहिली 80%. 80% म्हणजे 80/100. पुन्हा 30% रक्कम बायकोला दिल्यामुळे कमी झाली. 30% कमी झाली म्हणजे किती राहिली 70%. लक्षात 30% कमी झालं तर 70%, म्हणजे 70% म्हणजे 70/100. टक्के म्हणजे भागिले 100 असते. पहिल्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं. 10% मुलाला कमी, 10% मुलाला दिली म्हणजे राहिली 90%. 90% म्हणजे 90/100. आणि त्यावेळी त्यांच्याकडे शिल्लक रक्कम किती राहिली माहिती आहे का? तर ही 7,56,000. 7,56,000. 7,56,000. ओके, हे कॅल्क्युलेशन करायचे. एक्स ची व्हॅल्यू फक्त काढायची आपल्याला. मग इथं बघा आता मी काय करतो, या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं. आता काही शून्य जात नाहीत, बरोबर. मग एक्स ची किंमत काढायची का नाही, तर एक्स बरोबर इकडे काय आहे मित्रांनो 7,56,000. ओके, आणि इकडे वरती काय राहिलं 8, 7 आणि 9. 8, 7 आणि 9 राहिलं का नाही, ते इकडे छेदात येणार. 8 गुणिले 7 गुणिले 9, आणि खालचं 100 आणि 10, ते इकडं 100 10 किती झालं 1000, ते इकडं अंशामध्ये येणार. ओके, कॅल्क्युलेशन करा, फक्त भाग द्यायचा इथं. आता 8 न भाग जातो तिथं 3 शून्य आहे शेवटी, त्यामुळं 8 1 8, 8 9 72, उरले किती 3, त्याच्यावरती घेतले हे 6 झाले, तर 8 चोक 32, 32 ला इथं 36 बंद 32 गेले, 4 उरले, त्याच्यावरती घेतले हे 0, 8 पंचे 40. ओके, आणि हे 2 शून्य. आता बघा 7 न भाग देऊया. 7 1 7, 7 1 7, उरले 2, 24 झाले, 7 त्रिक 21, उरले 3, 7 5 35, आणि हे 2 शून्य. आता 135 ला बघा 9 ने भाग जातोय, 5 आणि 3 8 आणि 1 9, बरोबर की नाही. मग 9 1 9, इथं 9 1 9, उरले किती 4, त्याच्यावरती घेतले हे 5, 9 5 45, आणि हे 2 शून्य. तर 1500 गुणिले 1000, 1500 गुणिले 1000 म्हणजे झालं मित्रांनो किती माहिती आहे का, तर 1500 वर 3 शून्य. या 1500 वर 1000 चे 3 शून्य, 1 2 3, 15 वर 5 शून्य झाले, म्हणजे उत्तर किती आलं 15 लाख रुपये. किती आलं, त्यांचं मूळचं उत्पन्न, एकूण मिळकत किती असणार आहे 15 लाख रुपये. म्हणजेच काय झालं हे बघा 15 लाख रुपये. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं फायनल आन्सर असेल. ओके, या पद्धतीनं जायचं आहे. ही जी मेथड आहे ना, ही मेथड अतिशय महत्वाची आहे, लक्षात ठेवा. हा कॅल्क्युलेशनला थोडा वेळ लागला इथं, म्हणजे लागू शकता एक बरे 8 न 7 न 9 न भाग द्यायचा आहे,
बरं त्याच्यासाठी डायरेक्ट असं होणार नाही ना, डोळे बंद केल्याने भाग लागला, असं नाही होणार. ते तुम्हाला भाग द्यावाच लागणार आहे. त्याला तुम्ही तो किती भाग फास्ट देऊ शकताय त्यावर तुमचं उत्तर निघण्याची वेळ, उत्तर काढण्याची वेळ त्यावर डिपेंड असते. तुम्ही इथं भाग किती फास्ट देताय त्याच्यावरती. ओके, तो द्यावाच लागतो, तो कोणालाही द्यावाच लागणार. पण ही जी मेथड आहे हे 20%, बघा शामरावांनी आपल्या 20% रक्कम आईच्या नावे केली, 20% रक्कम कमी झाली, 80/100. बायकोच्या नावावर 30% रक्कम जमा केली, 30% कमी झाली, 70/100. हे वरच लिहायची गरज नसते. ओके, परत मुलाच्या नावावर 10% रक्कम 10% कमी झाली, 90/100. त्यावेळी त्यांच्याकडे शिल्लक आलेली रक्कम आणि कॅल्क्युलेशन करून एक्स ची किंमत काढायची, त्यांचं मूळचं उत्पन्न. ओके, बघा पुढचा प्रश्न काय बघा. धावांचा पाठलाग करताना रोहितने एकूण धावांच्या 40% धावा काढल्या. एकूण धावांच्या 40% रोहितने काढल्या. उर्वरित धावसंख्येच्या 20% धावा शुभमनने काढल्या. उरलेल्या धावांच्या 25% धावा विराटने काढल्या. तेव्हा अजून 126 धावा करायच्या शिल्लक राहिल्या. अजून 126 धावा करायच्या शिल्लक राहिल्या होत्या. तर एकूण लक्ष्य किती धावांचे होते? एकूण लक्ष्य टार्गेट किती धावा करायच्या होत्या? सेम मगाच्या सारखा प्रश्न आहे. आता मी इथं काय करतो बघा, एकूण धावा समजा एकूण लक्ष्य एक्स मानतो, त्यातनं रोहितनं किती धावा 40% धावा रोहितनं काढल्या. म्हणजे एकूण लक्ष्य जे टार्गेट आहे त्यातल्या 40% त्यानं कमी केल्या. 40% कमी केल्या म्हणजे किती राहिल्या 60%. 60/100. इथं बघा इथं रोहित आहे, इथं रोहित 40% काय केलं त्यानं वजा केल्या. त्याच्यानंतर कोण उर्वरित धावसंख्येच्या शुभमनने किती काढल्या बघा 20% धावा कमी केल्या. 20% कमी केल्या शुभमनने म्हणजे किती राहिल्या 80/100. त्याच्यानंतर उरलेल्या धावांच्या 25% विराटने काढल्या. म्हणजे विराटनं पुन्हा काय केल्या 25% धावा कमी केल्या म्हणजे किती राहिल्या 75/100. आणि त्यावेळी शिल्लक धावा अजून किती राहिल्या 126. 126. या एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. आता बघा या 2 शून्याला हे 2 शून्य इथले कट झाले बरोबर. इथं 25 त्रिक 75, इथं 25 चौक 100. 4 1 4, 4 2 8. ओके, आता तुम्ही भाग देऊ शकता आणखी वाटलं तर. बे 1 बे, इथं बे 5 10 हे 0. पुन्हा बे 2 4, बे 5 10 आणि इथं बे 3 6. आता वरती 3 गुणले 3 राहिलं आणि खाली काय राहिलं 25 एकटं राहिलं. म्हणजे बघा इथं काय झालं, हे x बरोबर हे 126 छेदातलं 25 इकडे गुणिले 25 होणार बरोबर का. आणि वरती काय राहिले 3 त्रिक 9, ते छेदामध्ये जाणार 9. 9 1 9, इथं 9 1 9 उरले किती 3, त्याच्यावरती घेतले हे 6, 9 चौक 36. तर 14 गुणिले 25 हे उत्तर असेल. मग करा आता गुणाकार. 25 चौक 100 उरले 10, 25 1 25 आणि 10 35. किती आलं 350. तर टार्गेट किती धावांचं आहे 350 धावांचं टार्गेट आहे. एकूण लक्ष्य म्हणजेच टार्गेट किती आहे 350 धावांचं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं फायनल आन्सर असेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं फायनल आन्सर असेल. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. आता हा प्रकार वेगळा वाटेल पण त्याच प्रकारातला प्रश्न आहे. लक्षात ठेवा प्रश्न वेगळा आहे. एका आयताकृती कापडाची लांबी 90 मीटर आणि रुंदी 50 मीटर आहे. ते कापड ब्लीच केल्यामुळे त्याची लांबी 20% आणि रुंदी 10% कमी झाली. आता इथं ऍक्च्युअली थोडस हे बरं का, त्याची लांबी 20% इथं काय येणार माहिती आहे का, इथं वाढली आहे. त्याची लांबी 20% वाढली आणि रुंदी 10% कमी झाली. तर कापडाच्या मूळ क्षेत्रफळात शेकडा कितीने फरक पडला. मुलं काय करतात माहितीये का, त्याची लांबी 90 आहे, हे 90 गुणिले 50 किती 9 5 45 4500 हे मूळचं क्षेत्रफळ काढतात. पुन्हा काय करतात त्याचं लांबी 20% वाढवतात.
रुंदी 10% कमी करतात, परत त्याचं नवीन क्षेत्रफळ काढतात आणि पुन्हा ते नवीन क्षेत्रफळाचं मूळ क्षेत्रफळाशी तुलना करून शेकडा वाढ शेकडा घट काढतात. करायची गरजच नाही, एवढं सगळं करतात. तुम्ही बघा, तुमच्या डोक्यात काय पहिले येणार, तर ह्याची कापडाची लांबी किती आहे 90 मीटर, रुंदी किती आहे 50, म्हणजे मूळचं क्षेत्रफळ काढा 90 गुणिले 50. आयताचं क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणिले रुंदी, बरोबर. 90 गुणिले 50, मग 9×5=45, ते किती आलं 4500. हे मूळचं क्षेत्रफळ तुम्ही 4500 काढणार. पुन्हा मग ती लांबी त्याची काय आहे, त्यांनी जर सांगितलं 20% वाढवणार, रुंदी 10% कमी करणार, आणि मग पुन्हा आणखीन ते बरंच काय काय करत बसणार. तर एवढं सगळं करायची गरज नाही मित्रांनो, ते करायची गरज नाही. मग काय करायचं, याला डायरेक्ट तुम्हाला सांगतो, मगाचीच मेथड वापरायची. तर मगाची फक्त आता जर प्रश्न भौमितिक आकृत्यांवरती असेल, पुढचे अजून प्रश्न आपण बघणार आहे भौमितीच्या आकृत्यांवरचे. जर भौमितिक आकृत्यांवरती प्रश्न असेल तर त्या आकृतीची सूत्र आपल्याला माहित असणं गरजेचे आहेत. सूत्र माहित नसेल तर शॉर्टकट माहित असून फायदा होत नाही, चुकतात विद्यार्थी, लक्षात ठेवा. फक्त त्याला शॉर्टकट माहिती आहे पण सूत्र माहित नाही भौमितिक. म्हणजे इथं काय, क्षेत्रफळाचं सूत्र, क्षेत्रफळाचं कोणाचं, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं, लांबी गुणिले रुंदी. हे तुम्हाला माहित असलंच पाहिजे, लक्षात ठेवा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लारू, लक्षात ठेवा. लांबी गुणिले रुंदी माहित असलंच पाहिजे. सूत्र माहित नसेल आणि शॉर्टकट माहित असेल, उपयोग नाही, तुमचं उत्तर येणार नाही. ओके, किंवा उत्तरच काढता येणार नाही. मग आता बघा, इथं मी काय करतो, डायरेक्ट इथं मूळ घेतो, इथं लांबी घेतो, आणि इथं रुंदी. बदल कशात होतोय, लांबी आणि रुंदीमध्ये. बघा आता इथं लांबी काय झाली, 20% वाढ झाली, इथं 20% प्लस वाढ म्हणजे प्लस, आणि रुंदी आहे ती 10% सॉरी इथं वाढली नाहीच आहे बरं का. ते कापड ब्लीच केल्यामुळे, बघा समजून घ्या, ते कापड ब्लीच केल्यामुळे त्याची लांबी 20% आणि रुंदी 10% कमी झाली. ते ब्लीच केल्यामुळे कापड आकसलं, तिथं वाढली नाही, तर त्याची लांबी 20% कमीच झाली आणि रुंदी पण कमीच झाली, दोन्ही कमी झालं, आता वाढलं नाही, दोन्ही कमी झालं. तर इथं बघा, मूळ इथं लांबी आणि इथं रुंदी. आता मूळचं x असेल तर लांबी काय झाली, 20% कमी झाली, म्हणजे 20% घट झाली, आणि रुंदी 10% घटच झाली. कमी होणे म्हणजे घट होणे. मूळचं x 20% कमी म्हणजे 80% राहिली की नाही. शेकडा कमी म्हणले की 100 मधून वजा करायचं, शेकडा वाढ म्हणले की 100 मध्ये मिळवायचं. 20% घट म्हणजे 80%, 80/100, आणि तर 10% घट म्हणजेच 90/100. ओके, ह्या शून्याला हे शून्य. त्याच्यापेक्षा आणखी तुम्हाला सांगतो, इथं आता मूळचं इथं x घ्यायची गरज नाही. त्यांनी फायनली काय विचारलंय, क्षेत्रफळात शेकडा कितीने फरक पडला, तर इथं मूळचं डायरेक्ट 100च घ्या. शेकडाच विचारलं की नाही, मूळचं क्षेत्रफळ 100 आपण मानू, मूळचं 100 मानू, आणि मग येणारे उत्तर बघा. आता मूळचं 100 मानू, 20% घट म्हणजे 80/100, आणि 10% घट म्हणजे 90/100, 90/100. तर इथं बघा, ह्या शून्याला हे शून्य गेला, ह्या शून्याला हे शून्य, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य, तर 8×9 किती आलं हो, 72. या आता इथं बघा, मूळचं किती होतं, 100 होतं क्षेत्रफळ, 20% लांबी कमी केली आणि 10% रुंदी कमी केल्यामुळे किती झालं, 72% झालं. 100चं 72 झालं म्हणजे किती झालं हो, हे 100 पेक्षा किती कमी झालं, तर हे 100 पेक्षा 28 कमी झालं. किती कमी झालं, 100च्या तुलनेत 28 कमी झालं. म्हणून उत्तर काय आलं आपलं माहिती आहे का, 100च्या तुलनेत 72 झालं म्हणजे 28 न कमी झालं. तर याचं उत्तर आलं 28% घट. 28% घट हे याचं फायनल आन्सर आलं. 28% घट हे त्याचं काय झालं, फायनल आन्सर. म्हणजे उत्तर काय आलं बघा, ऑप्शन नंबर 3.
28% घट झाली. नेक्स्ट एक्झाम्पल, पुन्हा एकदा बघा, भौमितिक आकृतीवर आधारित असणारा प्रश्न आहे. काय? एका शंकूच्या तळाची त्रिज्या 20% ने कमी केली आणि उंची 50% ने वाढवली तर शंकूच्या मूळ घनफळामध्ये शेकडा कितीने फरक पडला. आता इथं काय करतात मुलं माहितीये का? तळाची त्रिज्या, इथं तळाची त्रिज्या आणि उंची आणि इथं मूळ. इथं बघा, इथं होणारी चूक नीट लक्षात घ्या. इथं मूळचं 100 मांडलं, तळाची त्रिज्या किती झाली? 20% कमी झाली, 20% कमी, आणि उंची 50% वाढ झाली. तर 20% कमी म्हणजे 80/100 घेतात इथं, गुणिले 50% वाढ म्हणजे 150. वाढ म्हटलं की 100 मध्ये मिळवायचं. 150/100. या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य, या 2 शून्याला हे 2 शून्य. 15/120. 120 मध्ये 100 पेक्षा 20 जास्त, तर उत्तर काय देतात? 20% वाढ. ऑप्शन मध्ये 20% वाढ आहे का हो? तर आहेच उत्तर. बघा इथं पहिलाच ऑप्शन आहे 20% वाढ, जे की चुकीचं आहे. 20% वाढ या प्रश्नाचं उत्तर नाही मित्रांनो. का बरं नाही 20% वाढ? तर इथं तुम्हाला विचारलंय काय बघा, इथं त्रिज्या आणि उंची डायरेक्ट घेऊन चालत नाही, तर शंकूच्या मूळ घनफळामध्ये विचारलंय बघा. मूळ घनफळामध्ये शेकडा कितीने फरक पडला. तर तुम्हाला मी काय म्हटलं होतं, जर भौमितिक आकृतीवर प्रश्न आला तर तुम्हाला त्या आकृतीचे सूत्र माहित असणं गरजेचं आहे. तर शंकूचं घनफळ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर बघा, हे शंकूचे घनफळ, शंकूचे घनफळाचं सूत्र काय असतं माहिती आहे का? 1/3 पाय आर वर्ग एच. लक्षात ठेवा, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. त्यातला फक्त बदल कशात होतोय माहिती आहे का? त्रिज्येमध्ये आणि उंचीमध्ये. आर म्हणजे रेडियस त्रिज्या, एच म्हणजे उंची हाईट. बदल कशात होतोय? तर तळाची त्रिज्या आणि उंची ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. लक्षात ठेवा, 1/3 पाय. एवढा छोटा शंकू असला किंवा पृथ्वी एवढा मोठा शंकू असला, 1/3 ची किंमत 1/3 राहणार, आणि पायची किंमत 22/7 आहे, ती 22/7 राहणार. ती बदलत नाही. त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत, स्थिर किमती आहेत. बदल कशात होतोय? फक्त तळाची त्रिज्या आणि उंची मध्ये फक्त बदल होतो. बरोबर की नाही? मग इथं काय करायचं बघा, मूळ. आता तुम्ही फक्त त्रिज्या घेऊन चालत नाही, तर आर वर्ग आहे. आर वर्गचा अर्थ काय होतो माहिती आहे का? आर गुणिले आर, आणि एच चा अर्थ काय होतो? एचच. ओके. मग इथं मूळ गुणिले त्रिज्या गुणिले उंची असं घ्यावं लागतं. लक्षात ठेवा, त्रिज्या 2 वेळा आहे कारण त्याच्या घनफळात आर चा वर्ग आहे, म्हणजे आर गुणिले आर आहे, तर आर 2 वेळा घ्यावं लागतं. हे 100च घ्या. त्रिज्येत काय झालं? त्रिज्या 20% कमी केली. लक्षात ठेवा, इथं 20% घट आहे त्रिज्येमध्ये, आणि उंचीमध्ये काय आहे? तर 50% वाढ आहे. तर लक्षात ठेवा, इथं 20% घट म्हणजे इथं 80/100. ही त्रिज्या पण 20% कमी होते, तर इथं 80/100, आणि हे 50% वाढ म्हणजे 150/100. या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य, इथल्या 1 शून्याला 1 शून्य गेलं. खाली 10 राहिले. लक्षात ठेवा, तर इथं 5 त्रिक 15, 5 दुने 10, बेक बे, आणि इथं बेचोक 8. तर काय आलं बघा इथं? 4 त्रिक 12, 12 96 उत्तर आलं. 96 हे काय आहे माहितीये का मित्रांनो? 100च्या तुलनेत 100 पेक्षा काय आहे? 4 ने कमी आहे. 100 पेक्षा काय आहे मित्रांनो? 4 कमी आहे. 4 कमी याचा अर्थ काय आला माहिती आहे का? तर 4% घट. याचं उत्तर काय येणार? 4% घट. म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2, 4% घट. क्लिअर? त्यानंतरचा प्रश्न, हाही प्रश्न सेम तसाच आहे. लक्षात घ्या, एसटी ने मार्च महिन्यात प्रवास भाडे 20% ने वाढवले, ऑगस्ट महिन्यात पुन्हा ते 10% ने वाढवले, तर मूळ प्रवास भाड्यात शेकडा किती वाढ झाली? तीच मेथड जशी भूमितीच्या प्रश्नाला वापरली होती तीच मेथड इथं वापरायची. लक्षात ठेवा. आता इथं काय करायचंय बघा, की
शेकडा कितीने, मूळ प्रवास भाड्यात शेकडा कितीने वाढ झाली असा प्रश्न विचारलाय. बरोबर. इथं मी मूळ घेतो. कोणकोणत्या महिन्यात बदल झाला? सुरुवातीला मार्च महिन्यात, इथं मार्च, आणि त्याच्यानंतर ऑगस्ट. मार्च आणि ऑगस्ट. मूळचं 100च घ्या. आता मार्च महिन्यात काय झालं? 20% वाढ झाली. 20% वाढ, 20% वाढ. आणि ऑगस्ट महिन्यात 10% वाढच, 10% वाढ ऑगस्ट महिन्यात. मग इथं 20% वाढ म्हणजे काय होणार? 120/100. आणि इथं 10% वाढ म्हणजे 110/100. या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 12 गुणिले 11 करावं लागेल आपल्याला. 12 एके 12 उरले 1, आणि 12 एके 12 ने 13. 132 हे 100 पेक्षा 32 काय आहे? जास्त आहे. 100 पेक्षा 32 जास्त आहे की नाही मित्रांनो? 100 पेक्षा 32 जास्त. याचा अर्थ काय झाला? 32% वाढ. याचा अर्थ झाला 32% वाढ झाली. तर मूळच्या प्रवास भाड्यात एसटीच्या किती टक्के वाढ झाली? 32%. 32% वाढ झाली. काय अवघड आहे का याच्यामध्ये मित्रांनो? एकदम सोप्या पद्धतीने, एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. ओके. नेक्स्ट. एका शहराची सध्याची लोकसंख्या. आता बघा, हे लोकसंख्येवर आधारित प्रश्न आहे. एका शहराची सध्याची लोकसंख्या 1,60,000 आहे. ती दरवर्षी 5% वाढते. तर 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या काय असेल? बघा, हा वेगळा प्रश्न दिसतोय की नाही? आता मागच्या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न. सोडवण्याची पद्धत तीच. आता मूळच्या ऐवजी बघा, सध्याची लोकसंख्या. सध्या म्हणजे आजची लोकसंख्या, आजची लोकसंख्या. आणि ती दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 5% वाढते. तर किती वर्षानंतर विचारलंय? 2 वर्षानंतर. मग इथं मी काय करतो बघा, 1 वर्ष आणि इथं 2 वर्ष. 1 वर्ष आणि 2 वर्ष. आजची लोकसंख्या किती सांगितली? 1,60,000. 1,60,000. आता दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 5%. दोन्ही वर्षी इथं काय होतंय? 5% काय होतंय? वाढ होते. 5% वाढ. याचा अर्थ काय होतो माहितीये का? 105/100 गुणिले 105/100. ओके. 105/100, 105/100. इथं बघा, या शून्याला 2 शून्याला इथले 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला इथली 2 शून्य गेली. आता काय करणार? 16 गुणिले 105 गुणिले 105 आहे की नाही? लक्षात घ्या, 105चा वर्ग आहे इथं. तर तो कसा करायचा? ह्या 5चा वर्ग 25 आहे असा घ्या, आणि या 10 नंतर काय येतं? 11. ह्या दोघांचा गुणाकार. 11 10 किती? 110. तो इथं मांडा. डायरेक्ट 105चा वर्ग निघतो. म्हणजे किती आलं बघा इथं? 16 गुणिले 11,025. ओके. 16 गुणिले 11,025. आणि हा गुणाकार करा आता. 16 पंचे 80 उरले 8. 16 गुणे 32, 32 आणि 8 40 उरले 4. 16 शून्य शून्य आणि 4 4. 16 एके 16 उरले 1. 16 एके 16 आणि 1 17. तर उत्तर किती आलं मित्रांनो? तर 1,76,400. उत्तर किती आलं? 1,76,400. ही काय असणार आहे? तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या असणार आहे. लोकसंख्येवर जरी प्रश्न असला तुमचा, आता याच्या अगोदर आपण एसटीच्या प्रवास भाड्याचा प्रश्न पाहिला होता. त्याच्या अगोदर आपण भूमितीच्या आकृत्यांवरती प्रश्न पाहिला होता. त्रिज्या एवढ्यानं, तळाची त्रिज्या एवढ्यानं वाढवली, उंची तेवढ्यानं कमी केली. लोकसंख्येवरच प्रत्येक बघा, मेथड तीच वापरतोय आपण. मेथड सेम आहे बघा. म्हणजे ही मेथड किती महत्वाची आहे. किती प्रकारांना, किती प्रकारच्या उदाहरणं आपण एकाच मेथडनं सोडवू शकतोय हे तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न आता तुम्ही सोडवा बरं. थोडासा बदल केलाय प्रश्न विचारताना. एका गावची आजची लोकसंख्या 5,000 आहे. 5,000 आहे. ती दर 5 वर्षांनी 10% वाढते. तर 10 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या काय असेल? सिंपल क्वेश्चन आहे.
बघा आता इथं मात्र काय केलं माहितीये का, आता इथं त्यांनी दर 5 वर्षांनी म्हटलंय, दर 5 वर्षांनी, दर 5, अगोदरच्या उदाहरणात दरवर्षी होतं, इथं दर 5 वर्षांनी म्हटलं म्हणजे इथं 5 वर्षाचा एक टप्पा दिलाय. काय केलंय, 5 वर्षांचा एक टप्पा असं केलेला आहे. ओके, तर बघा एका आधी इथं मी लिहितो आजची लोकसंख्या. ओके, आता ती दर 5 वर्षांनी म्हटलं, इथं 5 वर्ष आणि पुन्हा पुढच्या 10 वर्षानंतर म्हणजे 5 वर्षाचा एक टप्पा आणि पुढच्या 5 वर्ष म्हणजे 10 वर्षाचा दुसरा टप्पा. तर या दोन्ही वर्षी किती टक्क्याने वाढते, 10% वाढ होते, 10% वाढ होते, लक्षात ठेवा. मग आजची लोकसंख्या किती आहे, आजची लोकसंख्या आहे 5000 गुणिले 10% वाढ म्हणजे 110/100, 110/100 पुन्हा 110/100. या शून्याला हे शून्य, या शून्याला हे शून्य, इथल्या 2 शून्याला इथले 2 शून्य गेली. तर आता काय झालं बघा, हे 50 आलं, 50 गुणिले हे 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग किती येतो मित्रांनो, 121. ओके, हे शून्य आहे असं आणि 5 एक्के 5, 5 दुने 10 उरले 1, 5 एक्के 5 आणि 1 6, तर किती आली 6050. त्या गावची लोकसंख्या 10 वर्षानंतर किती असणार मित्रांनो, 6050, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. या प्रश्नाचं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 3. ओके, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल बघा, आजच्या सेशन मध्ये आपण जेवढे प्रकार पाहिले, जेवढी उदाहरणं पाहिली, त्या प्रत्येक प्रकाराला, प्रत्येक उदाहरणाला एकच शॉर्टकट मेथड आहे. उदाहरणं वेगवेगळी आपण पाहिली, पण ती सोडण्याची शॉर्टकट मेथड केवळ एकच आहे, लक्षात ठेवा. एकच शॉर्टकट मेथड, एका शॉर्टकट मेथडनं आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिली आहेत. ओके, तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आपला चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काही शंका असतील तर त्या नक्की कमेंटमध्ये तुमच्या शंका मांडू शकता. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन वेनेटर्सच्या टीम कडून करण्याचा प्रयत्न 100% केला जाईल. ओके, तर यानंतर आपण पुढच्या सेशनमध्ये नवीन प्रकार जे आहेत ते नवीन प्रकार पुढच्या सेशनमध्ये घेऊन पुन्हा आपण भेटणार आहोत. आता या सेशनमध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच.